सारखं चिखलाच्या गोळ्याप्रमाणे त्या लेकराला तुडवलं. त्या लेकराचा जीवही गेलाय. काका असं का केलं काका? गोरोबा काकाच्या पत्नीनं गोरोबा काकाचा हात धरला. तरी सुद्धा गोरोबा काकांना काही भान राहिलं नाही. तरी सुद्धा गोरोबा काकांचं भजन हे चालू आहे. काय तरी सुद्धा गोरोबा काका भजन चिखलाप्रमाणे तुडवावं दादा. जसा त्या माईनं रडावं, गोरोबा काकाच्या पत्नीनं रडावं, आक्रोश करावं. काका एक काम तुम्हाला सांगितलं होतं हो काका, परंतु त्या कामामध्ये तुम्ही त्या विठ्याचं एवढं नामस्मरण करताय, एवढं नामस्मरण करताय, तुम्ही सख्या लेकराला विसरून गेला. तुडवलं गेलो, लेकराचा प्राणही गेला दादा. जीव निघून गेला त्या बाळाचा. गोरोबा काकाच्या पत्नीनं गोरोबा काकाचा हात धरावा, नामस्मरण थांबवावं त्या पत्नीनं. आणि थांबवल्याच्या नंतर गोरोबा काकाला राग यावा. राग आला गोरोबा काकाला, माझं नामस्मरण थांबवते, माझ्या देवाच्या माझ्यामध्ये माझ्या दोघांच्या मध्ये तू आड येतेस. गोरोबा काकाने असा हात उचलावा, हात मारण्याकरिता उचलावा दादा. त्या पत्नीनं सांगावा, खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला जगाच्या मालकाची शपथ आहे, त्या काळ्या विठ्ठलाची शपथ आहे, ज्यांनी आज माझा लेकरू हिरावण घेतलंय त्या विठ्ठलाची तुम्हाला शपथ आहे. माझ्या अंगाला तुम्ही हात लावायचा नाही. पहा बरं का, संसार करत असताना नामस्मरण कसं सोडायचं नाही. ऐका बरं का, लेकरू गमवलं त्या ठिकाणी आता काय सांगितलं, माझ्या अंगाला काही हात लावायचा नाही. नाही बरं, नाही लावत हात. गोरोबा काका त्या ठिकाणी विचार केला. गोरोबा काकांनी दुसरं लग्न केलं. म्हणजे जी पहिली बायको होती तिचीच सख्खी बहीण बायको केली. आणि बायको केल्याच्या नंतर हे नवीन जोडपं गोरोबा काका आणि त्यांची दुसरी बायको सासऱ्यांच्या दर्शनाकरिता गेली. सासऱ्याचा आशीर्वाद घेतला, परंतु सासऱ्यानं आशीर्वादही असा दिला की काका जसं पहिलीशी वागला तसं दुसरीशी वागा. आता पहिलीच्या अंगाला हात लावायचा नाही, म्हणजे दुसरीच्या अंगालाही हात लावायचा नाही. ह्या दोघी बहिणी सख्या बहिणी, सख्या बहिणी, सख्या कोण चौथी त्या ठिकाणी झाल्या. आणि झाल्याच्या नंतर यांनी प्लॅनिंग केला. आता सख्या बहिणीचा विचार कसा असतो तुम्हाला माहितीच आहे. त्यांनी विचार केला, गोरोबा काका आपल्या अंगाला हात लावत नाहीये, मग आपल्याला संतान कसं दुसरं होईल, विचार करावा. आणि त्यांनी काय करावं, रात्री 12 वाजता गोरोबा काकांना झोपावं. आणि झोपल्याच्या नंतर पहिली पत्नी डाव्या बाजूला आहे, दुसरी पत्नी उजव्या बाजूला आहे. आणि गोरोबा काकाच्या त्या दोन्ही पत्नीने हात घ्यावे आणि आपल्या अंगावरती ठेवावे लागला. ठेवल्याच्या नंतर गोरोबा काकांना 12 12:30 वाजता जाग यावी. आणि जाग आल्याच्या नंतर गोरोबा काकांना पाहावं की माझे दोन्ही हात माझ्या पत्नीच्या अंगावरती आहेत. या हाताने माझ्या जगाच्या मालकाची शपथ मोडली आहे. कोणी? या दोन्ही हाताने माझ्या जगाच्या मालकाची शपथ मोडली आहे. ज्या हाताने माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली ते हातही काही कामाचे नाही. धारदार सुरी घ्यावी आणि गोरोबा काकाने दोन्ही हातावरती मारावे दादा. दोन्ही हात तोडून टाकावे. तोडावे गोरोबा काकाने हात. आणि तोडल्याच्या नंतर पुन्हा एकदा मातीवरती उभं राहावं, माती तुडवावी, नामस्मरण करावं. मग आपले लेकरू गमवलं गोरोबा काकाने. काय गमवलं? लेकरू गमवलं, दोन्ही हातही गमवले, तरी सुद्धा गोरोबा काकांना काही नामस्मरण सोडलं नाही. संसार करतायत गोरोबा काका, परंतु संसार करत असताना जगाच्या मालकाला काही नावगोट लागल असा विचारही त्या ठिकाणी ते करत नाही. की जाऊ देवा, मी संसार करतोय, मी मडके